नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज ना मी माझ्या मंगळसूत्रांचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते पण जे लॉंग मंगळसूत्र आहेत माझ्याकडे त्याचं कलेक्शन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पहिल्या पार्टमध्ये मी लॉंगवाल्यांचं करणार आहे, मंगळसूत्रांचं कलेक्शन दाखवणार आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी शॉर्ट मंगळसूत्राचं कलेक्शन दाखवते. तर चला बघूया कुठले कुठले माझ्याकडे मंगळसूत्र आहेत. तर आता छान वटपौर्णिमा आलेली आहे, तर त्यानिमित्ताने घालण्यासाठी पण भरपूर माझ्याकडे कलेक्शन आहे सध्या. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी हे मंगळसूत्र दाखवते मी तुम्हाला. ह्या मंगळसूत्राला 2 ते 3 वर्ष झाली असतील किंवा तिसरं वर्ष लागलं असेल. म्हणजे माझं लग्न झालं आणि लगेच मी हे मंगळसूत्र घेतलं होतं. हे घातल्यानंतर इतकं छान दिसतं ना, याची घडण बघा तुम्ही. आणि हे नऊवारीवरती किंवा साडीवरती आणि छान काठापदराची साडी असली ना तर त्याच्यावरती एवढं खुलून दिसतं ना, तर तुम्ही बघू शकता हे किती छान दिसतं. तर या मंगळसूत्रावरती सुंदर अशी मस्त ही कानातली आहेत. ही कानातली आहेत, मल्टी कलरमध्ये आहेत हे. तर सुंदर अशी ही कानातली आणि सुंदर असं हे मंगळसूत्र. मस्त याच्यामध्ये कलरचं जे डिटेलिंग दिलेलं आहे ना ते छान दिलेलं आहे. आणि हे मोठे मोठे जे मणी आहेत, सोबत लाल मणी आहेत, तर हे दिसायला एकदम छान वाटतं. तर हे मंगळसूत्र पण मला आवडतं. तर हे वटपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा घालू शकते मी आणि छान काही फंक्शन असलं तर तेव्हाही मी घालू शकते. तर हे माझं असं पहिलं मंगळसूत्र आहे. त्यानंतर माझ्याकडे ज्या आपल्या फॅन्सी साड्या आहेत त्याच्यावर घालण्याकरता हे मंगळसूत्र आहे. हे तर बऱ्याच जणींकडे असेल कारण हे मध्ये मध्ये फार ट्रेंडमध्ये होतं. तर हे माझ्याकडे असं दुसरं मंगळसूत्र आहे. याच्यावरती कानातले नाही आहेत. तर छान मस्त डिझायनर साड्या असल्या ना की त्याच्यावरती हे असं घातलं की दिसतं सुद्धा छान. तर असं हे माझं दुसरं मंगळसूत्र तुम्ही बघू शकता. याच्यामधले पण हे मणी एकदम छान दिसतात आणि फॅन्सी साडीवरती घातलं ना की याच्यासोबत इयरिंग्स घातले की छान वाटतात. तर असं हे मस्त दुसरं मंगळसूत्र आहे. त्यानंतर आहे माझ्याकडे हे तिसरं मंगळसूत्र की कधी एवढं हेवी घालायची इच्छा नसली ना तर हे एकदम सिंपल सोबर आणि दिसायलासुद्धा छान हे वाटे मंगळसूत्र आहे. तर सिंपलच आहे हे. मस्त असं घातलं साडीवरती तर दिसायलाही छान वाटतं आणि एकदम मस्त साधं पण सिंपल लुक पण छान वाटतं. तर असं हे तिसरं मंगळसूत्र. याच्यावरती कानातले नाहीत पण कानातले माझ्याकडे भरपूर आहे, त्याच्यामुळे मी याच्यावरती कुठलेही कानातले घालू शकते. तर हे मस्त असं तिसरं मंगळसूत्र आहे माझं. तर असं हे छान गुलाबी कलरचे मणी आहे त्याच्यामध्ये आणि मला हे आवडलं तर त्यामुळे हे सुद्धा एक मी मस्त घेतलं. याच्या वाट्या ना एकदम नाजूक आहेत आणि मस्त आहे. कछवा कछवा पॅटर्न म्हणतात त्याला. तर हे पण असं साडीवरती मस्त एक मंगळसूत्र असं घातलं. हे एक छोटा आणि एक मोठं की बस विषय संपला. तर हे माझ्याकडे 5वं मंगळसूत्र आहे. आणि मला आवडतं हे कलेक्शन ठेवायला आणि मी घालते पण, त्यामुळं मग मी घेत राहते. तर असं हे 5वं मंगळसूत्र गुलाबी खड्यांचं. आणि त्यानंतर माझ्याकडे आहे एक हे मोठं मंगळसूत्र. हो, तर दिसायला एकदम छान वाटतं. तर नऊवारी घातलं पातळ किंवा छान मस्त काठापदराच्या साड्या घातल्या की त्याच्यावरती घालायला पैठणी वगैरे हे मस्त वाटतं. तर असं हे पण आहे. एकच घाला आणि बस बाकी विषय संपवा असं मंगळसूत्र आहे हे. तर दिसायला एकदम छान मस्त खळा आहे याच्या खाली लाल कलरचा. तर असा हे मंगळसूत्र आहे. आणि अशा मंगळसूत्रांचं कलेक्शन तुमच्याकडे असलं ना की तुम्ही त्याच्यावरती कानातले कुठलेही घालू शकता.
तर त्यामुळे मस्त असं हे मंगळसूत्र आहे, दिसायला छान आहे, मस्त दिसत आहे. तर असं हे पण एक मस्त मंगळसूत्र आहे. त्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे मी जिथे राहते तिथे हँडमेड ज्वेलरी करते एक ताई. तर तिच्याकडनं ना मी हे बनवून घेतलेलं आहे. तर हे लक्ष्मी पेंडंटचे असतात ना, तर ते आहेत आणि मस्त तुम्ही बघू शकता चाऱ्याचा सेट आहे हा असा. आणि हे पण दिसायला इतकं छान वाटतं ना. हे मी एका व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला माझ्या, जिथे मी साडी घातलेली आहे त्याला. आणि त्याच्यावरती असेच कानातले सुद्धा आहेत, असेच म्हणजे वरती गुलाबी कलरचा खडा आणि खाली हे लक्ष्मी हे पेंडंट. तर ते पण इतकं सुरेख दिसतं ना की असं वाटतं की जास्त मेकअपही करायचं काम नसला, हे साधं असं घातलं ना तरी छान दिसतं. तर असं हे मंगळसूत्र पण मला मस्त माझं आवडतं. माझ्याकडे भरपूर प्रत्येक ओकेजननुसार मंगळसूत्र आहेत. तर असं हे मंगळसूत्र आहे. आणि हे जिथून मी बनवलं तिथूनच त्याच ताईकडून मी एक आणखी मंगळसूत्र बनवून घेतलं. हे लोटस पॅटर्नचं आहे, हे बघू शकता तुम्ही. लोटस पॅटर्न आहे, छान असे मस्त हे लोटस आहेत आणि खाली असे मस्त पांढऱ्या कलरचे हे मोती आहेत. याला असेच कानातले सुद्धा आहेत हे असे. ते इतके सुंदर दिसतात ना घातल्यानंतर. तर हे पण असं मंगळसूत्र मी ताईकडूनच बनवून घेतलेलं आहे. हे ना घातल्यानंतर पूर्ण गेटअप केल्यानंतर छान वाटतं. म्हणजे साडी घाला, मस्त तयारी करा आणि त्याच्यावरती हे मंगळसूत्र टाका, तर असं छान वाटतं. तर हे 2 मंगळसूत्र मी तिच्याकडून बनवून घेतलेले आहेत. आणि शॉर्टमध्ये पण मी तिच्याकडून 3 की 4 बनवून घेतलेत. तर हे सुंदर असं 36 इंची सर आहे हा, कारण मला थोडे लॉंगच आवडतात. तर हे असे मस्त मंगळसूत्र तिच्याकडून बनवून घेतलेले आहे. आणि आणखी लॉंगमध्ये ना हे एक आहे, हे पण दिसायला चांगलंच आहे. लग्न कार्यामध्ये ना हे असेच, आजकाल सोनं कोणी जास्त घालत नाही, तर त्यामुळे हे असे असले ना की जास्त घालायची पण आवश्यकता नाही आणि छान कुठला कार्यक्रम आला याला त्याला आपण घालू शकतो. आणि मी तर म्हणते की खरंच आपल्या बायकांकडे मंगळसूत्र हे जरा जास्त क्वांटिटीमध्ये आर्टिफिशियल असायलाच पाहिजे, कारण कधी कसे कामात पडतील ना आपल्याला नाही माहिती. तर त्यामुळे हे असे मस्त मंगळसूत्र घेऊन ठेवायचे, जेणेकरून कुठलाही कार्यक्रम असला तर आपण छान असं मस्त घालू शकतो. आणि आजकाल तर यांच्यामध्ये डिझाईन इतक्या सुंदर सुंदर आलेल्या आहेत ना या मंगळसूत्रांमध्ये. तर हां, हे इयरिंग्स दिसलेत. हे जे इयरिंग्स आहेत ना, हे जे दिसत आहेत ते याच्यावरचे आहेत. कुठे गेला हा वाला. तर असा मस्त हा सेट आहे याच्यावरचा. असं हे घातलं आणि असं मंगळसूत्र घातलं की छान दिसतं पूर्ण सेट. आणि त्यानंतर हे एक आहे, हे एक सुंदर आहे एडीचं, बघू शकता, दिसायला छान. पण हे 36 इंची नाही आहे, मला असं वाटतं की हे 30 असेल. आणि दिसायला पण मस्त आहे. एडीचं मंगळसूत्र आहे, हे पेंडंट आहे. आजकाल एडीचे सुंदर सुंदर पेंडंट आलेले आहेत मार्केटमध्ये. तर हे पण एक मस्त आहे. आणखी माझ्याकडे 2 मंगळसूत्र असे आहेत ना की
हे मंगळसूत्र बघितलं की मला कोणीही विचारतं की हे मी कुठून आणले, ते दाखवते मी तुम्हाला. तर हे एडीचं आहे हे मंगळसूत्र. सुंदर अशा छोट्या छोट्या फुलांची याच्यावरती ही खाली डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता. आणि वरती मस्त एडीचे डायमंड आहेत आणि याच्यावरती पण छोट्या छोट्या डायमंडची कलाकुसर आहे आणि खाली छोटं 3 डायमंडचं लटकन आहे. तर असं हे आहे. हे तर मी कशावरती पण घालू शकते आणि हे घातलं की मला खऱ्याच बऱ्याच जणी विचारतात की हे कुठून आणलं. तर हे मी माझ्या माहेरच्या लोकल शॉपमधूनच आणलेलं आहे. तर असं हे सुंदर माझं मंगळसूत्र आहे. याच्यावरती कानातले पण खूप सुंदर आहेत. याच्यावरती राऊंड शेपची कानातले आहेत. कानातले दाखवते मी. हे सुंदर असे कानातले आहे त्याच्यावरती. आणि रात्री हे एवढं चमकतं ना, त्याच्यामध्ये हे मणी एक वेगळ्या मण्यामध्ये एक शायनिंग चमक आहे आणि याच्यामध्ये पण हे सुंदर इतकं छान चमकतं. तर असं हे पहिलं मंगळसूत्र आणि याच मंगळसूत्राची एक जोडी सख्खी बहीण. हे दुसरं मंगळसूत्र. हे फ्लॉवरिंग, याच्यामध्ये फ्लॉवरिंग डिटेलिंग आहे याच्यामध्ये. आणि हा फक्त असा आकार आहे, तुम्ही बघू शकता. हे दोन्ही पण एडीचीच आहेत. आणि खरंच सांगते, हे रात्री एवढं चमकतं ना. तर असं हे दुसरं मंगळसूत्र, पहिलं आणि दुसरं. तर तुम्हाला कुठलं आवडलं ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर कुठलं मंगळसूत्र तर असं हे माझं लॉंग मंगळसूत्राचं कलेक्शन आहे. तुम्हाला कुठलं आवडलं मला कॉमेंट्स करून नक्की सांगा, कारण तुमचे कॉमेंट्ससुद्धा फार महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी. मला उत्तरं द्यायला त्याला नक्कीच आवडेल. तर असं माझं मंगळसूत्रांचं हे कलेक्शन आहे. आणि शॉर्ट मंगळसूत्र जे आहेत ना, तर त्याचं पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कलेक्शन दाखवेल. आणि आणखी तुम्हाला माझं कुठलं साड्यांचं कलेक्शन बघायचं आहे की बांगड्यांचं की नेकलेसचं, हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, ही लॉंगमध्ये नाही, ही शॉर्टमध्येच येईल. ही पण एक एडीची आहे. माझ्याकडे भरपूर असे तुम्हाला प्रत्येक व्हेरायटीमधले ऑप्शन दिसणार आहेत. तर हे असे सुंदर सुंदर मंगळसूत्र या ठिकाणी मी मस्त आणलेले आहेत आणि मला आवड आहे आणि मी घालते, त्यामुळे मग मी ते कलेक्ट करून ठेवते. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट्स करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.